तर यानंतर वळूया पुढील बातमीकडे। बातमी बारामतीमधून समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बारामतीमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून उभं राहावं आणि यासाठी म्हणून अजितदादांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। अजितदादांचा ताफा या कार्यकर्त्यांनी रोखून धरला। अजित पवार हे शिरूरमधून उभे राहणार असल्याची चर्चा सुरू होती आणि त्यामुळे अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याची आजच्या आजच घोषणा करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली। अजित पवारांनी देखील या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अजित पवारांचा ताफा इथून पुढे निघून गेलेला आहे। अजित पवार हे शिरूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू होती। अजित पवारांनी देखील तसे संकेत दिले होते। बारामतीतून यावेळेस जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या असं त्यांनी म्हटलं होतं आणि यामुळे बारामतीमधून अजित पवार उभे राहणार नाही अशी शक्यता असतानाच आपण बघतोय की अजितदादांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट अजित पवारांचा ताफा अडवला। आता या ठिकाणी सर्व बारामती तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने दादाचा ताफा अडवण्यात आला या ठिकाणी आणि दादाने शब्द दिला की तुमच्या मनासारखं होईल आणि दादा 100% आमच्या सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा आहे की दादा 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील। होईल हे शब्द आम्हाला सर्व कामगारांना व सर्वसामान्य शेतकऱ्यांना अजितदादांनी दिलेला आहे आणि इथून पुढे कोण म्हणतं 50% तर जनता म्हणते 100%, कोण म्हणतं 50% तर जनता म्हणते 100%। त्या मताने अजितदादा लाखोच्या मताने निवडून येणार आणि आम्ही निवडून देणार।